हा बघा अजून ठोकम टोकी पण चालू आहे इथं अजून म्हणजे चालू आहे मित्रांनो. आणि गणेश गल्लीचा म्हणजे पूर्ण झालेला आहे. आता आतमध्ये एंट्री नाही मला असं वाटतं मित्रांनो. हे बघा तुम्हाला इथनं मी दाखवू शकतो म्हणजे ह्या साईडनी कारण अजून काम चालू आहे. आणि गणेश गल्लीचं ह्या टायमाला काम केलेलं आहे मित्रांनो, खूप मोठा केलेला आहे. तर हा बघू शकता पुरा मोठा आहे हा काम आहे गणेश गल्लीचा ह्या टायमाला. हा बघा. आणि मित्रांनो जी थीम केली आहे ना ती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज गड किल्ल्यावरतीच आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघा. आणि मित्रांनो हे बघू शकता तुम्ही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरा गड किल्ल्यावरती म्हणजे सेम तसाच केलेला आहे. आणि ह्या टायमाला मित्रांनो गणेश गल्लीचा जो डेकोरेशन आहे ना तो सर्वात म्हणजे मोठा केलेला आहे. ह्या टायमाला सर्वात मोठा डेकोरेशन आहे गणेश गल्लीचाच असणार आहे मित्रांनो. बघू शकता केवढा मोठा आहे. हा एवढाच नाही मित्रांनो. तर हे बघा इथपासून पुरा म्हणजे हा ग्राउंड पुरा म्हणजे त्यांनी कव्हर केला आहे डेकोरेशनमध्ये. तर हा इथं नाव येईल आपल्या बाप्पाचा मुंबईच्या राजाचा म्हणजे गणेश गल्लीवाल्याचा. आणि मित्रांनो हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरा म्हणजे हे माऊले बघू शकता या हे बघा इकडं माऊले आहेत इकडं घोडा आहे. तर म्हणजे आता आपला रायगड असतो ना किल्ला गड काय असतं ना आपला रायगडचा तसाच मित्रांनो हे बघा पुरा म्हणजे एक नंबर हा थीम झालेली आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही पण मित्रांनो. पहिला एवढा काय असं डेकोरेशन नव्हता. मागच्या टायमाला मी आलो होतो इथं पण जायला जागा होती. पण मित्रांनो ह्या टायमाला बघाल ना तर ह्या टायमाला पुरा त्यांनी ग्राउंड कव्हर केला आहे म्हणजे पुरा ग्राउंड कव्हर केला आहे ह्या टायमाला. आणि मित्रांनो तरी पण 8-10 दिवस आता गणपतीला राहिलेतच आणि ह्याच्यामध्ये हा पुरा डेकोरेशन रेडी होणार आहे मित्रांनो. आणि ह्यांनी बघू शकता म्हणजे झाडं पण वाचवलेली आहेत. हे बघा झाडांना अजिबात दगा काय केलेला नाही एवढ्या डेकोरेशनमध्ये. बघू शकता एक नंबर डेकोरेशन केलं आहे. आणि हा गणेश गल्लीचा डेकोरेशन सर्वात मोठा डेकोरेशन होणार आहे. आणि म्हणजे थीम बोलायला गेला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवरतीच आहे तर अजून एक नंबर झालेला आहे. आणि मित्रांनो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावरती झालेलाच आहे. आणि तसा पण आपण आता लालबागच्या राजाचे बघायला जाणार आहोत. तर लालबागच्या राजाच्या इथं पण सेम थीम आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावरती. आणि तिथं पण तो सेटअप पुरा झालेला आहे तो आता आपण बघायला जाऊया. तर तुम्ही आता गणेश गल्लीचा सेटअप बघितला असाल तर चला मित्रांनो जाऊ आता आपण लालबागच्या राजाचं डेकोरेशन बघायला. आणि त्यांचा पण डेकोरेशन एकदम खास एकदम मस्त बनवलेलं आहे ते तुम्ही बघू शकता नंतर. बहुत बढ़िया लगा है वाला. अभी तो कुछ नहीं है. हाँ 16-17 को आके देखिए. 16-17 को ये ओपन ही पूरा रहेगा कि पैक करने वाले हो आप? बहुत कुछ होने वाला है. हाँ पैक नहीं होएगा ना मतलब ओपन ही रहेगा ना. अच्छा कपड़ा डालेंगे कपड़ा डालेंगे. हाँ एक गाड़ी कपड़ा डालेंगे अंकल यहाँ पे. नहीं मालूम है देखिए ना अभी. अच्छा हाँ वो तो है बराबर. 17-18 को ओके होगा. 17-18 को. अच्छा. तर मित्रांनो बोलतात की हा डेकोरेशनचं काम झालं ना की कपडा टाकणार आहेत. पण आपण डेकोरेशनचं काम चालू असताना दाखवतोय मित्रांनो. तर ही पहिली अपडेट असेल असं मला वाटतंय. तर चला मित्रांनो तर लालबागच्या राजाचे जाऊन बघूया की कसा काय चालू आहे. तर चला आपण तिकडे जाऊ. हा तर मित्रांनो आता आपण लालबागला आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता ही लालबागच्या राजाची थीम आहे मित्रांनो. गाड्या भरपूर आहेत रिक्षा आहे कारण की मी रोडवरती आहे मित्रांनो बघू शकता. आणि हा लालबागचा राजाचा डेकोरेशन आहे. हे बघा ही मित्रांनो ही पण थीम म्हणजे बनवलेली आहे ना मित्रांनो. ती थीम आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले आहेत त्यांच्यावरती बनवलेली आहे. बघू शकता लालबागच्या राजाचा एंट्री गेट आहे हा. तर हा बघू शकता मित्रांनो एंट्री गेट किती म्हणजे मस्त बनवलेला आहे एकदम. आणि आता मित्रांनो आतमध्ये जाऊया. आणि मित्रांनो हा लालबागच्या राजाच्या आतमध्ये घुसल्यावरती ना समोरचा मार्केट लागतो. म्हणजे बघा छोटासा गल्ली आहे ही. आणि या गल्लीत ना समोर गेल्यावरती ना मित्रांनो मार्केट लागतो लालबागच्या राजाचा. तर चला जाऊ. आणि मित्रांनो हे बघू शकता की लालबागच्या राजाचं डेकोरेशन हे बघा हे लालबागच्या राजाचं डेकोरेशन आहे. आणि मी तुम्हाला बोललो ना पहिल्यापासून मित्रांनो की गड किल्ल्यांवरती आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा आहे बघू शकता तुम्ही. आणि ही आहे त्याची लायटिंग
हे बघा मित्रांनो, ही आहे लालबागच्या राजाची लाइटिंग. म्हणजे ही लाइटिंग, ही पुरी लाइटिंगच केलेली आहे. ह्याच्यामध्ये लाइटिंग आहे मित्रांनो, आणि पुरी लाइटिंग केलेली आहे. तर बघू शकता किती मस्त लाइटिंग केलेली आहे. आणि त्याला आपण आता लालबागच्या राजाचे म्हणजे मित्रांनो तिथे गेल्यावरती आपण व्हिडिओ नाही करू शकत, कारण की व्हिडिओ नो अलाउड आहे. तर आपण जाऊया मित्रांनो, तर ही तुम्ही लाइटिंग पुरी बघू शकता. आणि आपण पुढं जाऊन बघूया, जर आपल्याला जर चान्स भेटला ना व्हिडिओ करायचा तर व्हिडिओ पण करू. तर मित्रांनो हीच लाइटिंग आहे फक्त, म्हणजे एवढा काय खास नाही केलेला. खास म्हणजे लाईट लागल्यावरती खास दिसेल असं काय नाही. पण बाप्पा आपला तिथे बसतो त्या साईडला, बघू शकता तुम्ही मित्रांनो. तर आपण जवळ तर जाऊया आतमध्ये, बघूया आतला डेकोरेशन कसं आहे. तर चला आपण डायरेक्ट आता आतमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. चालू कर. तर हे बघा मित्रांनो, लालबागच्या राजाचं डेकोरेशन. म्हणजे वरती एकदम कपडा टाकलेला आहे आणि ह्याच्यावरती आता डेकोरेशन लागणार. तर मित्रांनो 8 दिवस आहे, तर 8 दिवसात बघूया अजून काय नवीन आपल्याला बघायला भेटतो. आणि वरती फक्त झुमर आहेत मित्रांनो, हे बघा. आणि लालबागचा राजा बघा पाठी बसला आहे भाई, दिसतोय थोडा थोडा. ते बघा, बघू शकता का मित्रांनो, लालबागचा राजा आता पाठी दिसतोय थोडा थोडा. आणि मित्रांनो हा डेकोरेशन आहे, एवढा काय नाही आहे अजून इथं, फक्त इथं झुमर लावलेले आहेत. अजून मित्रांनो डेकोरेशन म्हणजे 1 दिवसा पण हे कंप्लीट करू शकतात. तर हे बघा, हा इकडं लायटिंगचा आहे आणि इथं समोर आपला बाप्पा बसणार आहे. आणि ह्या पडद्याच्या पाठी मित्रांनो बाप्पा आहे आपला, लक्षात ठेवा. ह्या पडद्याच्या पाठी आहे, जेव्हा पडदा फर्स्ट लुक आहे ना, हा पडदा वर करणार आहे फर्स्ट लुकला. तर एवढाच आहे मित्रांनो. तर तुम्हाला कसा हा डेकोरेशन वाटला तर मला सांगा कमेंट करून. तर मित्रांनो लालबागच्या राजा डेकोरेशन एवढाच होता. तर बघितलं असेल तुम्ही राजा डेकोरेशन. आणि मित्रांनो आता आपण आलेलो आहोत की आपला लालबागच्या राजाची जे लाईन लावतात ना मित्रांनो, तिथं आपण आलेलो आहोत. तर हे बघू शकता, इथना लाईन लावतात. ते हे लाईन लावायचे आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हे जे ठिकाण आहे मित्रांनो, इथना लालबागच्या राजाची लाईन लागते. म्हणजे दर्शन घ्यायची जी लाईन आहे ना, ती हीच आहे मित्रांनो, हे बघू शकता. तर ह्या टायमाला मित्रांनो पब्लिकसाठी खास सुविधा फॅन लावून केलेली आहे. हे बघा वरती फॅन लावले आणि लाइटिंग पण आहे इकडं जोरदार, बघू शकता. एवढाच आहे मित्रांनो, जास्त काय नाही दाखवण्यासारखा. मागच्या टायमाला होतं इथं काम चालू होतं मित्रांनो, ह्या साईडला काम चालू होतं आणि इकडं काम झालेलं आहे मागच्या टायमाला तेव्हा. पण आता तुम्ही बघू शकता. तर चला बाहेर पडू त्या साईडून. आणि आता मित्रांनो चिंतामणीला पण जाऊया. तर ह्या साईडून बाहेर पडायला आहे आणि ह्या साईडून लाईन लागते, ह्या साईडून लाईन लागते मित्रांनो. तुम्हाला माहिती असतं, तुम्ही दर टायमाला येत असाल तर जास्त काय बनवलेलं हा बघा, एवढंच केलेला आहे. पण हा मैदान आहे तो खूप मोठा आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता आम्ही लालबागचा डेकोरेशन पुरा आता बघितलं आपण. आता आपण जाऊया चिंतामणीचा, बघूया डेकोरेशन कसं आहे. तर लालबागचा आता आपला पुरा कवर झाला, आता चिंतामणीला जाऊ मित्रांनो. तर हे बघा रस्त्यावरती बाहेर पडलो, इकडं लाईन लागणार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा परत. आणि आपण आता चिंतामणीचा कसा डेकोरेशन चालू आहे ते जाऊया आपण. तर चला. तर मित्रांनो आता चिंतामणीच्या गेटच्या समोर जेव्हा आपण समोर तुम्ही बघू शकता, तर हा आहे मित्रांनो चिंतामणीचा गेट. हा बघा, हा चिंतामणीचा गेट आहे मित्रांनो. आणि याचं आता काम चालू आहे, अजून काय काम चालू झालेलं नाही मित्रांनो, बघू शकता अजून काम चालू आहे याचा. हा बघा, हा त्याचा गेट आहे. तर मित्रांनो ही थीम थोडी अलगच आहे आणि ह्या टायमाला असं वाटतं की ही थीम काहीतरी अलग वरती बनवता येते. तर बघू शकता तुम्ही कशी थीम आहे मित्रांनो. हे बघा, ही त्याची थीम आहे चिंतामणीची. आणि हा गेट आहे आणि हा आतमध्ये जायचा रस्ता आहे आणि तिकडे बाप्पा बसतो आतमध्ये. तर त्याला आपण तिकडे जाऊ आता. अजून गेटचं काम चालू आहे, ही एंट्री गेट आहे. हा एंट्री गेटचा बघू शकता काम चालू आहे अजून. ह्या साईडला पण सेम बनवतात काहीतरी तसाच, हे बघा. तर एंट्री गेटचं काम चालू आहे आणि ह्याच्यावरती कमान येते तर तिथे जॉईंट होते ती. तर त्याला मित्रांनो पुढे जाऊ आता, बघू. आता चिंतामणीचा आपण जवळ झालो आहोत, तर त्याला जाऊया. अजून लायटिंग बिटिंगचं काय चालू काम नाही केलेलं आहे मित्रांनो, बघू शकता. हे बघू शकता खांबे वगैरे टाकून ठेवले आहेत, लायटिंगचे पोल आहेत ते टाकून ठेवलेले आहेत. हे बघा ह्या साईडून पण आहेत. पण अजून लायटिंगचं काम चालू नाही केलेलं आहे. तर त्याला पुढे लायटिंगचं काम चालू आहे, ते तुम्हाला दाखवतो जाऊन. तर हे बघू शकता, हे बघा लायटिंग इथनं स्टार्ट केलेली आहे. म्हणजे एवढी लायटिंग ही नाही आहे, पण स्टार्टिंग आहे आता मध्ये, हे बघू शकता तुम्ही. आणि मित्रांनो इकडे लायटिंगचं काम चालू आहे ह्या साईडला, मागच्या साईडला. आणि ह्या साईडला पण लायटिंग चालू आहे. म्हणजे हे बघा, म्हणजे आतमध्ये काय केलेलं आहे, म्हणजे आता आतमध्ये बाप्पाचा बसला आहे, प्लास्टिकवरून टाकलेला आहे. तर बघू शकता. तर ही बघा लायटिंग हीच आहे, लायटिंग काय एवढा ही नाही, लायटिंग हीच आहे. पण लायटिंगचं काम चालू आहे, लेट काम चालू आहे काय माहिती नाही. पण ही बघा लेट काम चालू आहे यांचा, पण होईल हे 19 तारखेपर्यंत पुरा करतील. तर त्याला आतमध्ये मंडपाचे जाऊ. तर मंडप आहे समोर, बघू शकता. ते जाऊन बघूया, दाखवू तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देतो काय असेल. मित्रांनो
जो चिंतामणी आपला बसतो ना त्या आपण मंडपामध्ये आता आलेलो आहोत. तर इकडे अजून काम चालू आहे अजून. हा बघा ह्यांचं काम चालू आहे अजून. एवढं काय खास म्हणजे असं केलेलं नाही. लायटिंग पण नाही तिकडं अजून लावलेल्या. पण हा बघा हा आता आपला पॅक केलेला आहे. अरे बाप्पा ते बघा खालती थोडासा बाप्पा दिसतो आपला, ते पण दाखवतो तुम्हाला. आणि पुरा पॅक केलेला आहे मित्रांनो हा चिंच पोकलीचा. अजून काम चालू आहे, तुम्ही बघू शकता काम चालू आहे ते खालती ना. दिसले काय? तर बघा मित्रांनो इथं बाप्पा आहे आपला, दिसला? तर इथं बाप्पा आपला बसला आहे मित्रांनो. अजून काम चालू आहे मित्रांनो, बघू शकता. तर चिंतामणी दाखवायचा मित्रांनो एवढं काय हे नाही. लायटिंग पण एवढी केलेली आहे, म्हणजे चालू आहे, काम चालू आहे, म्हणजे भरपूर काम चालू आहे. तर हा बघू शकता मित्रांनो सार्वजनिक उत्सव मंडळ चिंचपोकली. तर आपल्या इथं अजून काम चालू आहे आतमध्ये. आणि ही थीम मित्रांनो ओळखण्यात नाहीत की समोर थीम कोणती केलेली आहे म्हणून. हे बघा हे ह्या साईडला पण काहीतरी लावलेलं आहे, ह्या साईडला पण काहीतरी लावलेलं आहे, म्हणजे अलग काहीतरी थीम दिसते मित्रांनो यांची ह्या टायमाला. तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढाच, कारण की चिंतामणी दाखवण्यासारखं एवढा अजून काय नाही केलेलं आहे. फक्त पाय दिसतात बाप्पाचे बघा. आता पण आपला ते दर्शन घेतलेलं आहे बाप्पाचा. यांनी काय दाखवलेलं आहे इकडे अलाउड असेल एवढंही करायला आहे बघा. खालती आतमध्ये बाप्पा बसला आहे. तर 19 तारखेची वाट बघूया मित्रांनो. काम करतं इकडं पहिले लायटिंगचं काम चालू आहे अजून. हां आता काय 6 दिवस फक्त राहिले. 6 दिवसात होईल तुमचं हे क्लिअर कम्प्लीट होईल पुरा. हां ते तर. आणि हे आतमध्ये हे केलेले आहेत ते तिकडं सगळे क्लिअर होणार. हां पहिल्या दिवशी रात्री. अच्छा ओपनिंग ग्रँड ओपनिंग असणार. किती वाजता तरी ग्रँड? 7च्या नंतर. हां ठीक आहे. तर मित्रांनो बघू शकता ग्रँड ओपनिंग आहे 7च्या नंतर म्हणजे 18ला रात्री. तर चिंतामणीचा बघू शकता मित्रांनो काम अजून चालू आहे. सर्व अजून काम बाकी आहे. 8 दिवसामध्ये कंप्लीट करतील. ते काका मागाशी बोलले, तुम्ही बघितलं असाल. ते बघा पुरा काम चालू आहे. इकडं वरती पण काम चालू आहे मित्रांनो, बघू शकता. हे बघा तर चला मित्रांनो तुम्हाला इन्फॉर्मेशन कशी वाटली आपल्या चिंतामणी लालबाग आणि गणेश गल्लीच्या राजाची. तर कशी वाटली तुम्हाला कमेंट करून सांगा मला. आणि जर चॅनलवरती नक्की नवीन असाल मित्रांनो तर नक्की सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक पण करा. तर चला आता भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. गणपती बाप्पा मोरया.